मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आमच्यासारखा एक छोटासा युट्यूबर किंवा कॉन्टेंट क्रिएटर जास्त खुश केव्हा होतो? बाकीच्या लोकांचा सोडा, पण तुमचा वैभव दादा आणि वैष्णवी दिदा आहे ना, केव्हा खुश होतात ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आम्ही दोघे बहीण भाऊ 3 दिवसासाठी गेलो होतो कोकणामध्ये आपल्या मेकअप ऑर्डरच्या कामानिमित्त. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला टाइम भेटला आहे कोकणामध्ये, आम्ही 2 लॉंग ब्लॉग पण बनवले जे आपल्या चॅनलला आहे. तुम्ही नक्की बघा, ज्या मजा येईल. या नवरीचे तुम्ही लोकांनी हल्दीचे आणि एंगेजमेंटचे लुक पाहिले, जे तुम्हाला प्रचंड प्रमाणात आवडले आहेत. खूप सारं प्रेम दिलं आहे. पण जो मेन लग्नाचा लुक आहे तो मी दाखवलेला नाही, आणि आजच्या मिनी ब्लॉग मध्ये आपण तो लग्नाचा लुक पाहूया. तो लुक पाहण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, जी गोष्ट आम्हाला जाम खुश करते. तर आज होता कोकणातला आमचा शेवटचा दिवस, आणि सगळं काम वगैरे मेकअप वगैरे सगळं झाला होता डन, आणि आम्हाला भूक लागली होती जाम. त्याच्यामुळे आम्ही पंक्तीकडे गेलो होतो जेवायला. तर तिकडे ना ऑलरेडी एक लेडीज जेवण करत होती, आणि तिच्या साईडला चेअर रिकाम्या होत्या. त्याच्यामुळे म्हणलं ह्या खुर्चीवर बसवत आपण. आणि मित्रांनो, आम्ही तिकडे जेवायला बसत असताना त्या लेडीजने दीदीकडे पाहिला, आणि दीदीला बोलली, अरे तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बनवत असतात ना, आम्ही तुमचे युट्यूबचे व्हिडिओ पाहतो आणि खूप छान असतात, तुमची जोडी खूप छान आहे, तुमचा कॉन्टेंट पण खूप छान आहे, आम्हाला प्रचंड आवडतं तुमचे व्हिडिओ. आणि मित्रांनो, हे ऐकून आमच्या दोघांच्या काळजामध्ये लक्क झालं, आणि काळजाचं पाणी पाणी झालं, आणि वितळायला लागलं, खाली टिपका टिपका पडायला लागलं. मित्रांनो, आणि त्या काकूंना आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये पण घेतले. लॉंग ब्लॉग आहे आपल्या चॅनलला, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, जे छोटे छोटे युट्यूबर आहेत ना आमच्यासारखे, त्यांना हे ऐकून किंवा हा प्रसंग त्यांच्या लाईफमध्ये घडतो ना, खूप आनंद होतो. कारण इतक्या दिवसांची मेहनत असते, आणि कोणी तुम्हाला ओळखतंय, खूप मतलब मोठी गोष्ट होते. आणि हा होता नवरीचा शेवटचा लुक लग्नाचा. तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगायचा हा मिनी ब्लॉग, आणि नवरीचा लुक पण कसा वाटला कमेंटमध्ये भेटूया. चला फटाफट कमेंट करा. बाय बाय.